हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आज ना रविवार आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या लास्टला किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या म्हणजे कोणत्याही रविवारी आमच्याकडे ना वांगे खात असते. नाहीतर म्हणजे 6 महिने आम्ही वांगे खात नसतो नागपंचमीपासून. तर आता ही चंपाषष्ठी होईपर्यंत वांगे आम्ही खात नसतं, कारण की ते खंडोबाची सट आहे असं म्हणतात आधीचे लोक वगैरे. तर मग ते सगळेच जण करतात, तर मग आम्ही पण करत असतो. आम्हाला विशेष असं काही याचं महत्त्व माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझी सासू करायची आणि मग मी पण करते. फक्त खायचं नसते वांगे आणि मुळा आणि ओल्या कांद्याची पात, हे सगळं काही खात नसते नागपंचमीपासून तर चंपाषष्ठी होईपर्यंत. आणि आता चंपाषष्ठी झाली तर ते रविवारी करत असते. तर तेच आता मी आज करणार आहे. आणि दरवर्षी तर मी 4-5 लेकरं जेवू घालत असते, पण यावर्षी म्हणजे प्रिशा वगैरे आहे ती राहत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मग आम्ही घरच्या घरीच करणार आहे. तर चला मग मी आज पूर्ण दाखवते. स्वयंपाक वगैरे मी एकटीच करणार आहे. आज स्वयंपाकामध्ये मी आज करणार आहे आलू वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत, पोळी, भात, कढी आणि बस एवढंच करणार आहे. काहीतरी स्वीट करूया. तर चला मग हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी पूर्ण तुम्हाला शेअर करते. तर चला मी कशी करते एकटी. आणि ऑलरेडी माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे, सकाळीच केलेले आहे मी सगळं. आता फक्त स्वयंपाक व्हायचा आहे, स्वयंपाक करते. तर चला मग किचनमध्ये जाऊया. हे आहे किचनमध्ये. आणि आता मी सगळ्यात आधी डाळ आणि भात टाकून देणार आहे. आणि मग नंतर थोडंसं देवाची पूजा वगैरे करणार आहे. म्हणजे दिवावात नॉर्मल, माझं काही जास्त मोठी भक्ती नसते, नॉर्मल पूजा करत असते मी. तर चला मग तसं. तर बघा फ्रेंड्स, मी ह्याच्यामध्ये ना डाळ टाकलेली आहे. आणि मस्त तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ, पालक नंतर मारून घेऊया. आमच्या घरी ना सध्या पालक डाळ खूप चांगली लागलेली आहे. तर आता कुकर लावून घेते. आणि इथे ना आमची प्रिशा आलेली आहे. प्रिशा नाही का, ते शेजारच्या घरी गेलेली होती साक्षी दीदीकडे. हो ना प्रिशू? साक्षी दीदीने घर से निकाल दिया. ओके. घाणेरडी कुठे निघालं ग. आता आमच्या प्रिशाची आंघोळ सुद्धा व्हायची आहे, कारण की आता सकाळ आहे. तर मग म्हटलं थोडं आरामात करून द्या. 9 वाजलेले आहे, थंडी लागते आणि आमच्या घरात ना ऊन पण येत नाही जास्त, त्याच्यामुळे मग मी 11-11:30 वाजता आंघोळ करून देते. आणि इथे कुकर लागलेला आहे, तर तिला भीती वाटते, तर काम म्हणते ती. आणि हे बघा, इथे डाळ टाकली, इथे भात सुद्धा टाकलेला आहे. आणि प्रिशाला ना खूप भीती वाटते कुकरची. तुम्हाला पण भीती वाटते का मला नक्की सांगा. असं बोल. तर बघा फ्रेंड्स, इथे ना माझी डाळ सुद्धा शिजून झालेली आहे. आणि इथे भात थोडंसं बाकी आहे. तर आता मी इथे मसाला सुद्धा बनवायसाठी घेतलेला आहे. म्हणजे इथे खाकस आहे, हे बघा, खाकस, खोबरं, फूल, अद्रक, धने. तर मी इथे ना आता खोबरं भाजून घेते. तर ह्या मसाल्याने ना खूप मस्त भाजी होते, आलू वांग्याची किंवा मटणाची वगैरे छान होते. तर मी आता तो मसाला सुद्धा करून घेत आहे. आणि इथे बघा, थोडेसे धने वगैरे भाजून घेते मी. धने आणि हे फूल, हे स्टार फूल आणि लवंग, विलायची, दालचिनी, हे सगळं छान भाजून घेते मी. कमी गॅसवरती भाजायचं आहे मस्त. थोडंसं तेल सुद्धा टाकून द्यायचं आहे. असं तेल टाकून थोडंसं. आणि इकडे खोबरं सुद्धा भाजत आहे गॅसवरती. आणि आपल्याला कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. मस्त खोबऱ्याला ना असं काळं काळं होऊ द्यायचं आहे, म्हणजे एकदम जास्त पण नाही. तर बघा फ्रेंड्स, हे धने आणि फूल वगैरे भाजून घेतलेलं आहे, दालचिनी वगैरे. आणि मी खाकस आहे ना, खाकस गॅस बंद करते आणि नंतर भाजते, कारण की खाकस लवकरच भाजले जाते, त्याच्यामुळे मग मी अशी याच्यावरती भाजून घेते आणि काढून सुद्धा घेते. आपल्याला वाटत आहे की थोडं गॅस लावायचं, तर कमी गॅसवरती आपण याला असं भाजून घेऊया. तर बघू शकता, इथे माझा मसाला सुद्धा भाजून झालेला आहे छान.
काढलेला आहे मसाला हा मी, आणि आता मिक्सरमधून बारीकसुद्धा करून घ्यायचं आहे. तर आज ना आम्हाला आलू वांगी आणि वांग्याचं भरीत खायचं आहे. याची जरा जास्तच एक्साइटमेंट आहे, कारण की 6 महिन्यांनी, तब्बल 6 महिन्याने आम्ही हे सगळं काही खाणार आहे. तर म्हणजे विषयच नाही, असायलाच पाहिजे, कारण की एवढ्या दिवसांनी खात आहे म्हटलं तर. आलू वांग्याची भाजी कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला आवडते. छान मस्त मी आता छान करणार आहे. माझा व्हिडिओ हा पूर्ण झाला तर बघू शकता, इथे आपल्याला खोबरंसुद्धा भाजून झालेला आहे. हा मसाला पूर्ण भाजून आता मी ना एक कांदा भाजून घेते. हे बघा, हे कांदा सुद्धा ना अशी चाळी करून कट करायचा आहे. हे का ह्या प्रकारे असं कट करून घ्यायचा. ओय बेटा, आणि असं ठेवून घ्यायचं. काय मॅडमचं असं चालू असते आधीमध्ये, कोण हे खाना है तुझे, ये अच्छा लगता है, ये अच्छा है, खा ले, देखो मम्मा खा रही है. तर इथे बघा, यांनी बाजाराला गेले होते, बाजार घेऊन आले आणि येता येताना हे रस्सा आलूगुंडा घेऊन आलेले आहे. खूप मस्त असते हा, टेस्टी. तर आता मी हे खाणार आणि मग परत स्वयंपाकाला लागणार. आणि आता मी सुद्धा हे आलूगुंडा आणि रस्सा खाणार. आणि हे बघा, हे मसाला झाला, मसाला सुद्धा काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर मसाला काढून घेते, अगोदर हे खाऊन घेते. आणि सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं, इवन काही केलं सुद्धा नव्हतं, त्याच्यामुळे मग आता हे खाणार. आणि मग मस्त आलूगुंडा वगैरे खाल्लेलो आहो, आणि आता थोडंसं आलूगुंडा खाल्लं, थोडासा आराम करते आणि मग नंतर परत स्वयंपाकाला लागते. मी बाजारसुद्धा आणलेला आहे, तर बाजारसुद्धा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे मला. तर आधी मी थोडंसं बसते आणि मग सगळं काही करून घेते. जवळपास थोडंफार तर झालेलंच आहे. आणि मग इथे बघा, हा आमचा बाजार आणलेला आहे, तर मी ठेवून देते काही, म्हणजे हा हिरवा मस्त भाजीचं वगैरे आहे. आणि आता याच्या अंदर भरपूर काही आहे, तर मी जे वरती ठेवायचं आहे ते वरती ठेवून देते. आणि त्रिशासाठी ना हे बिस्किटचे आमचे पूर्ण संपले होते, डिमार्टमध्ये जाणंच नव्हते, त्याच्यामुळे त्यांना आणू लावली. आणि वांग्याची पात, आणि हे मस्त वांगे, 6 महिन्याने वांगे आले आमच्या घरी. आणि हे पाहे मुळे, हे मुळे आहे आणि हे वांगे. तर बघा, आहा मस्त मस्त. हा भाजीपाला थोडं फ्रीज व्यवस्थित करून घ्यायचं आहे, नंतर ठेवते. बघा, फ्रीजमुळे पूर्ण खराब झालेला आहे, हात वगैरे लावते, पुसून घ्यायचं आहे मला. त्याच्या आधी मी फ्रीजला आंघोळ करून देते. आता छान ऊन निघालेली आहे. तर हा मसाला मी एका वाटीमध्ये काढून घेते. आणि जेवढे भांडे आहे तेवढे मी न काढून ठेवणार आहे, कारण की आमची मावशी येते आता भांडे घासायला, त्याच्यामुळे मग मी सगळे भांडे वगैरे काढून घेते व्यवस्थित. आणि हा मसाला काढून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये. तर बघा, आता प्रिशाची आंघोळसुद्धा झाली, तिला मी घेते आणि तिची तयारी करून घेते नंतर परत. तर इथे बघा, प्रिशाला आंघोळ करून दिली, ती ना मस्त ती खेळत आहे. आता हे त्यांनी जे सामान आणलं होतं ना, ते मी याच्यामध्ये टाकून घेते. हे शेंगदाणे आणले होते, तर मी डब्यात टाकून देते, पॅक होतं, जेणेकरून नरम पडणार नाही. आणि प्रिशू बागासुद्धा ठेवून घेऊ आपण. तर इथे बघा, थोडंसं ना आपण फ्रीजमधले हे जे कंटेनर आहे ते काढून घेऊ आणि याला थोडं पुसून घेऊ. धुतलेले आहे ऑलरेडी, आणि थोडं फ्रीजसुद्धा पुसून घेऊ. आणि नंतर पण भाजीपाला ठेवून घेऊयात. तर इथे बघा फ्रेंड्स, यांनी ना बाजार आणला होता, तर तो भाजीपाला मला ठेवून घ्यायचा होता. यांनी यायच्या आधी मी ना डाळ वगैरे टाकून ठेवली, भात वगैरे आणि पीठ वगैरे मळून ठेवली होती. आणि मस्त भाजीपाला आणले होते यांनी भाजी मंडीतून. खूप फ्रेश होता, तर फ्रीज वगैरे धुवूनच होता, म्हणजे छान मी क्लीन केला होता आधी 2-3 दिवसाआधी. तरी पण एकदा ना पुसून घेतलेले आहे सगळे. हे कंटेनर वगैरे काढून घेतली, पाण्याने धुवून घेतली छान अशी. आणि हे बघा, हे सगळं काही मसाल्याचे जे पॉकेट्स आहे ना, खूप मोठाले, तर ते मी ना आता फेकून देणार आहे. भरपूर दिवस झाले, एक्सपायरी डेट जायचीच आहे, तरी पण मी जास्त मसाला यूज करत नाही.
त्याच्यामुळे ना हे मसाल्याचे आता मी फेकूनच देते, उगाचच फ्रीजमध्ये पडून राहते. त्याच्यामुळे ना मी आता ठरवलं की मसाले घ्यायचे असेल तर छोटे-छोटे जे पॅकेट्स असते ना ते घेते, म्हणजे लगेचच संपून पण जाईल आणि उरून पण राहणार नाही. असं पण आपण एकदम जास्त मसाला वापरत नाही. ज्यांनी वापरते त्यांच्यासाठी ओके आहे, पण जे वापरत नाही त्यांच्यासाठी उगाचच पडून राहते. तर बघू शकता तुम्ही मी एवढा सारा स्वयंपाक म्हणजे करायचा आहे तेव्हाच हे फ्रीज व्यवस्थित करून घेतले आणि छान असे कंटेनरसुद्धा लावून घेतली. भाजी वगैरे निवडून साफ करून ठेवली. अगदी एकदम छान दिसत आहे. बघू शकता तुम्ही फ्रीजसुद्धा क्लीन दिसत आहे आणि जेवढं क्लीन दिसत आहे तेवढंच इकडे पसारासुद्धा झालेला आहे आणि एक्स्ट्राचे मी म्हणजे जे सामान होतं ते काढून ना फेकून देणार आहे. तर पसारा व्यवस्थित केला आणि मध्येच ना मला कपडेसुद्धा मशीनसुद्धा झाली होती. कपडेसुद्धा ना वाळू घालून घ्यायचे होते, तर कपडे मी वाळू घालून घेतले आणि मग इकडे लागली होती स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये इकडे बघा मी डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे. वांगे भाजून घेतली होती मी इकडे आणि वांग्याचे साल काढून आता वांग्याचं भरीतसुद्धा करून घेणार आहे. तर इथे बघा आज ना जरा जास्त स्वयंपाक करायचा होता ना. नेहमी तर मी ना म्हणजे 5 लेकरं जेवू घालत असते, यावेळेस नाही, कारण की प्रिशा वगैरे राहत नाही, त्याच्यामुळे मग आम्ही घरीच केलं. तरी पण सगळं करावं लागत होतं, म्हणजे भात, डाळ, आलू वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत, पोळी, कढी आणि गोडसुद्धा करायचं होतं. मी गोड केलेलं नाही आहे. आणि बघा तर हेच सगळं घर आवरूनसुद्धा एवढा स्वयंपाक करणं म्हणलं एकटीला तर खूप हार्ड जाते. आणि आमच्याकडे कारण सांगायचं होतं, 6 महिन्यापासून आम्ही वांगे, ओला कांदा असं काही खात नसते, मुळा वगैरे, कारण की ते म्हणतात ना आधीच्या काळात माझी सासू वगैरे होत्या ना तेव्हा त्या पण करायच्या आणि आता गावाकडे तर सगळेच जण करते की म्हणजे ते खंडोबाची सट असते, खंडोबाला जमत नाही असं म्हणते. तर मला काही एवढं माहिती नाही याच्यामधलं का बरं नाही खात का नाही, तर तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे मी आलू वांग्याची भाजीसुद्धा केली, पोळीसुद्धा केली आणि घाससुद्धा नैवेद्यसुद्धा काढून घेतलेला आहे मी आणि अशी छोटीशी आमची पूजा करून घेतलेली आहे. बस साधी भोळी पूजा असते इकडे ना, मस्तपैकी करून घेतलेले आहे आम्ही, जास्त काही नाही. म्हणजे एवढं काही जर सांगायला कोणी असेल तर व्यवस्थित करते, पण कोणी सांगायला वगैरे नाही, त्याच्यामुळे आम्ही नॉर्मल पूजा करून घेतलेली आहे. आणि इथे नारळ वगैरे फोडून घेत आहे यांनी. आणि इथे नारळ फोडायसाठी मला ना हे जे आपलं हे खलबत्ता असते ना ते मागितले होते, पण म्हणजे तिथे फुटतच नव्हतं ते नारळ, मग शेवटी साईडला होऊन फोडावं लागलं. तर अशा प्रकारे ना आमची छान पूजा वगैरे झाली. यांना मी जेवायचं ताट केली आणि मी लगेचच जेवण केली नाही, कारण की स्वयंपाक करून माझं डोकं एवढं दुखत होतं ना खूप जास्त, त्याच्यामुळे मी थोडा आराम केला आणि नंतर जेवण केलं. माझं सगळं स्वयंपाक आवरून झालेला आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि आमची पूजा सुद्धा झालेली आहे. साधी भोळी पूजा असते, जास्त काही नसते. आणि स्वयंपाक दाखवते मी काय. इथे बघा सगळ्यात आधी मी आलू वांग्याची भाजी दाखवते मस्त. आणि इथे पोळ्या केलेल्या आहेत, इथे भात, कढी, डाळ आणि हे मेन भरीत. तर अशा प्रकारे आजचा हा स्वयंपाक. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. ऑडिओ जंगल. Audio Jungle.